काही कहाण्या अशा असतात की त्या वेळेच्या प्रवाहात संपत नाहीत, तर उलट काळाच्या प्रत्येक वळणावर अधिक उजळून येतात. त्यापैकीच एक म्हणजे शक्तिमान. एकेकाळी भारतीय टेलिव्हिजनवर धडाक्यात गाजलेला हा सुपरहिरो आजही प्रेक्षकांच्या मनामनात ताजाच आहे. 1997 ते 2005 या काळात शक्तिमानच्या कथा आणि साहसांनी संपूर्ण भारतातील प्रेक्षकांवर राज्य केलं होतं. शक्तिमान हा भारतीय टेलिव्हिजनवरील पहिला सुपरहिरो होता आणि त्याला भारताचा सुपरहिरो म्हणणे चुकीचे ठरणार नाही. हा सुपरहिरो पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी तयार झाला आहे. शक्तिमानची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना यांनी त्याच्या शोमध्ये हा शो पुन्हा सुरू करण्याची चर्चा केली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देणारी उत्सुकतेची एक लाट उसळली आहे. मुकेश खन्ना यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक जुना फोटो आणि एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये शक्तिमानच्या भूमिकेतून त्यांचा उत्साह दिसून येतो. त्यांनी एका फोटोसह स्वतःला शक्तिमान असल्याचे दाखवले आहे. पोस्टमध्ये त्यांनी कॅप्शन दिले आहे की इट्स टाइम फॉर हिम टू रिटर्न, आवर फर्स्ट इंडियन सुपर टीचर सुपर हिरो. येस, ॲज डार्कनेस अँड इव्हिल प्रिवेल्स ओव्हर चिल्ड्रेन ऑफ टुडे, इट्स टाइम फॉर हिम टू रिटर्न. ही रिटर्न्स विथ अ मेसेज. ही रिटर्न्स विथ अ टीचिंग for today's generation. Welcome him with both hands. हा शो 1997 मध्ये पहिल्यांदा टीव्हीवर प्रदर्शित झाला आणि तब्बल 8 वर्षे हा शो प्रेक्षकांना खूपच आवडायचा. लहान मुलांना, तरुणांना आणि वृद्धांना देखील त्याची प्रतीक्षा असायची. शक्तिमानचे कपडे घालून मुलं शक्तिमानसारखी उड्या मारण्याची स्पर्धा करायचे. मुकेश खन्ना यांनी काही वर्षांपूर्वी शक्तिमान चित्रपटाची घोषणा केली होती आणि सोनी पिक्चर्सने त्याचा टीझरही शेअर केला होता. परंतु तेव्हापासून या प्रोजेक्टबाबत तांत्रिक अडचणी आल्या आणि ते थांबलं होतं. पण आता हा शक्तिमान चित्रपट आहे की शक्तिमान 2 मालिका आहे, हे पाहणे अजून बाकी आहे. तुम्हाला काय वाटते? कृपया कमेंट करून आम्हाला कळवा. सध्या या व्हिडिओमध्ये इतकेच आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही आमचे चॅनल जबरदस्त मराठीला सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित करा आणि बेल आयकॉन चालू करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत आम्हाला परवानगी द्या. नमस्ते.